नंबर 15 आहे का? रिझर्वेशन कोण आहे? इथे आपण नाश्ता करायला थांबलोय आणि तुम्ही गर्दी जाम भारी बनवलंय. आवाज कमी कर ना, त्याच्यात रेकॉर्ड झालं ना हे येणार त्याला. नमस्कार मंडळी, विनायक व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. तर आता आहे मी नेरूळला. या ठिकाणी नेरूळ बस स्टँडवर थांबलोय मी. पंढरपूरला चाललोय आणि आता इथून साताऱ्याला जाणार आहे आणि साताऱ्यावर मी पंढरपूरला जाणार आहे. ते बघूया कुठली बस भेटते आपल्याला. सातारा किंवा कोल्हापूर कुठली पण बस आपल्याला चालेल आणि तिथून आपण जाणार आहोत पंढरपूरला. तर आता मी हे बघा LP स्टँडवर आहे आणि दुपारचे वाजले 11:30. तर बघूया आता बस किती वाजता येते ती आणि कुठली बस भेटते ती पण बघूया आपण. चला तर पुढे भेटू. सातारा बस आलेली आहे आपल्याला. ही बघा, या बसने आपण जाणार आहोत, प्रवास करणार आहोत. चला चला, आली बस आपली, आली. नंबर 15 आहे का? रिझर्वेशन कोण आहे? चला चला. तुम्हाला मी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे गाड्यांची. आणि आपल्याला थांबलो नाश्ता करायला फूड कोर्ट आहे, या ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय. तर आपण आता नाश्ता करूया आणि पुढे निघूया. शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस सलग सुट्ट्या असल्या कारणाने भरपूर लोक फिरायला निघालेले आहेत. तर आपण पण आता इथं थांबलो नाश्ता करायला. नाश्ता करून झालो की पुढं आपण निघूया. चला, 15 मिनटं इथं बस थांबणार आहे आणि भरपूर लोकांची गर्दी आहे. तर आपण पाण्याची बाटली घेतो एक आणि चहा घेणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. तर चला, भरपूर प्रॉब्लेम्स आहेत एस टीमध्ये प्रवास करताना. तरी ST टायमावर नाही आहे मंडळी. कधी 1 तास 1.5 तास अशी आपल्याला वेट करायला लागतं एस टीसाठी. आणि त्याच्यानंतर पण आहे ना, तुम्हाला सांगतो बरेच प्रॉब्लेम तयार होतात एस टीमध्ये प्रवास करताना. कधी मशीनच त्यांची बिघडते तिकीटची, तर कधी एस टी पण खराब होते आणि त्यामुळे मग परत दुसरी गाडी पकडायला पण आपल्याला उशीर होतो. तर एस टीमध्ये प्रवास करताना प्रवासी जास्त आहेत आणि एस टी कमी आहे. त्यामुळे सरकारने कुठेतरी एस टी जास्त प्रमाणामध्ये सोडायला पाहिजे आणि लोकल सेवा द्यायला पाहिजे.
चला तर आता आपण नाश्ता करूया थोडासा आणि पुढे जाऊया.
मध्ये आपण एंटर करतोय आता मिसिंग लिंकवर, आणि रात्रीचा कसा दिसतो ना ते आपण बघूया. कनेक्टिंग लिंक. हा जो टनल आहे ना मंडळी, हा जवळजवळ 10 किलोमीटरचा, त्याच्यापेक्षा पण वर असेल बहुतेक, मोजला नाही आपण, पण 10 किलोमीटर नक्कीच असणार आहे. आपण आता आहे ना समोर जे बाहेर बोगद्याच्या बाहेर पडल्यानंतर जो सीन बघणार आहोत, जो रात्री कसा दिसतो ते आपण बघूया. आता तुम्हाला दाखवतो मी. तर मंडळी बघा रात्री कसा दिसतो मिसिंग लिंक. हे बघा वर, जाम भारी बनवलंय. हे बघा इथं थांबून आहेत ना, शूटिंग पण करतायत पोरं, पण इथे थांबायचं नाहीये. हा हा आपण कुठे कॅमेरा करते, त्यांना काय मोबाईल पकडले जातात ना. पावसाचं वातावरण आहे आणि तुम्ही धुका बघू शकता या ठिकाणी. जबरदस्त असं फॉग आहे मंडळी या ठिकाणी. हे बघा आवाज कमी कर, नाही त्याच्यात रेफर झाला ना हे येणार त्याला. बापरे, पॉवरफुल धुका पडले मंडळी या रस्त्याला. कनेक्टिंग लिंक. आता आपण बाहेर पडलोय. नमस्कार मंडळी, मी आता पोहोचलोय जोशी विहीर या ठिकाणी आणि इथून आपला प्रवास आता पुढे होणार आहे पंढरपूरसाठी.
तर बसचा प्रवास फार गमतीशीर होता. बराच जण उभे राहून प्रवास करत होते, त्याच्यामध्ये काही थोडाफार इकडे तिकडे झालं. परत बस उशिरा काय किंवा थांबत नाही, बसेस उपलब्ध नाही, अशा पद्धतीचे गोष्टी घडत गेल्या प्रवासामध्ये. तर छान प्रवास झाला आपला, गमतीशीर एकदम. आणि इथे मी काही बोललो नाही एस टीमध्ये. तरी चला आता इथं संपवतो आपला प्रवास या ठिकाणी, आणि इथून पुढचा प्रवास आपला पंढरपूरसाठी होतो. तर हा ब्लॉग इथंच संपवतो. चला तर टाटा, बाय बाय.